तेथ सुख दुःखाचे खिचटे, जेवी जे एकीची ताटे, जेथ ये मरण वाटे, पडिले नुठी. ओवी आहे 273 आणि अध्याय आहे 14वा. ओवीचा अर्थ असा आहे की मनुष्य देहात सुख दुःख मिश्रित भोग प्रत्येकालाच भोगावे लागतात. या एकाच देहात ते भोगावे लागतात आणि ते तसेच इथे म्हणजे ह्या पृथ्वी तलावर प्रत्येक मनुष्याला मरणही अटळच असते. म्हणजेच याला मृत्यू लोकच म्हटलेलं आहे आणि त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला मरण निश्चितच असते. आपल्याला माहिती आहे की अगदी जेव्हा भगवान अवतार घेतात आणि बरेच वेळा भगवान मनुष्य देह धारण करतात, म्हणजे जसे श्रीकृष्ण, राम, परशुराम, वामन वगैरे असे कितीतरी अवतार किंवा या व्यतिरिक्त सुद्धा खूप अवतार असतात. पण हे अवतार असले तरी त्यांना एकदा तुम्ही मनुष्य देहात आल्यानंतर मनुष्य देहाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला भोगाव्या लागतात आणि शेवटी त्याला हा देह सोडून आपल्या स्वस्थानी पण जावेच लागते, असं ह्या ओवीत ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. आता याच देहात सुख दुःखाचे खिचटे म्हटलंय की सुख आणि दुःख यांची खिचडी, खिचडीला दोन पदार्थ लागतात, डाळ आणि तांदूळ. तसं सुख आणि दुःख यांचं खिचटे याचा अनुभव प्रत्येकाला ह्या मनुष्य देहात घ्यावाच लागतो. तो एखादा राजा असो, तो अगदी दरिद्री माणूस असो, तो ब्राह्मण असो, तो कोणीही असो, पण त्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या भोगाव्याच लागतात. आणि अशीच ह्या सुखदुःखाच्या खिचट्याची म्हणजे सुखाच्या परमसीमेवर किंवा अत्युच्च शिखरावर असताना सुद्धा अगदी अचानकपणे एखाद्याच्या आयुष्यात इतकं मोठं दुःख कोसळतं की त्याची त्याला अजिबात कल्पनाच नसते. आणि अगदी अशीच गोष्ट सीतेच्या आयुष्यात घडली होती. काय घडली होती ते पाहूया. आपल्याला माहिती आहे की रावणाचा वध झाला आणि श्री रामचंद्र सीतेसह लक्ष्मण आणि सगळेच असे अयोध्येला परत आले. अयोध्येत आल्यानंतर श्रीरामांना अभिषेक करण्यात आला. ते अयोध्येचे राजे झाले. आता अयोध्येत रामराज्य सुरू झालं होतं. सीता, लक्ष्मण, भरत वगैरे वगैरे सगळे खूप आनंदात होते. आणि नुसते राजवाड्यातलीच लोक आनंदात होती असं नाही, तर संपूर्ण प्रजा अयोध्येतली म्हणजे जिथे जिथे रामाचं राज्य होतं तिथली तिथली सर्व प्रजा अतिशय आनंदात आणि सुखातच होती. आणि त्यालाच आपल्या इथे रामराज्य म्हणतो. तर ते रामराज्य खऱ्या अर्थाने अयोध्येत सुरू होतं. आणि अशातच अगदीच आपण म्हणतो की दुधात साखर पडली आणि शिवाय म्हणे केशर पण घातलं होतं त्याच्यात, तर त्याची गोडी किंवा त्याचा स्वाद जसा असतो तर आनंद वाढवतो, तशीच एक आनंदाची घटना ह्या अयोध्येच्या राजवाड्यात घडली. त्याचे असे झाले की सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी या चौघींनाही एकाच वेळी दिवस गेले होते. त्या चौघींनाही बाळ होणार होती. आणि हा आनंद खरोखरच सर्व मातांच्या दृष्टीने आणि सर्व प्रजाजनांच्या दृष्टीने खूपच मोठा आणि महत्त्वाचा होता. दिवसेंदिवस असे चालले होते आणि साधारण 6-7 महिने झाल्यानंतर एक दिवस कौसल्येने आणि कैकेयीने श्रीरामाला सांगितलं की अरे, तू सीतेला कधीतरी विचारलंस का की तिला काय हवंय, तिला काय करावंसं वाटतं, तिला काय खावंसं वाटतं, तिला काय ल्यावंसं वाटतं. अरे, तू पती आहेस तिचा आणि अशा अवस्थेत तिची या सर्व इच्छा पूर्ण करणं हे तुझं कर्तव्यही आहे आणि ह्याचमुळे तुमचं प्रेमही द्विगुणित होणार आहे. श्रीराम म्हणाले की हो, मी नक्कीच ही गोष्ट करीन. आणि एक दिवस ते दोघं जण संध्याकाळच्या वेळी बागेत बसले होते. छान टिपूर चांदणं पडलं होतं आणि श्रीराम सीतेला विचारतात की सीते, तुला काय करावंसं वाटतं ग? तुला आता डोहाळे लागलेत. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हे माझे कर्तव्य आहे आणि त्यात मला खूप आनंद पण आहे.
तुझी एखादी इच्छा असेल किंवा तुझी जी कोणती इच्छा असेल ती तू मला सांग. असे ऐकल्यावर सीता म्हणते की तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा आपण वनात जावं, तेथील सगळ्या ऋषी पत्नींना भेटावं, त्यांचा योग्य तो सन्मान करावा, त्यांची ओटी भरावी, अशी माझी खूप इच्छा आहे. आणि काही दिवस तिथे त्या सर्व ऋषी पत्नींच्या सहवासात राहावं आणि पुन्हा अयोध्येला परत यावं. आता श्री रामचंद्र म्हणाले की ठीक आहे, मी लवकरच तशी व्यवस्था करीन. कदाचित तुला उद्या परवा सुद्धा मी जाण्याची व्यवस्था करीन. ती म्हणली पण नाथ तुम्ही पण माझ्या बरोबर आलं पाहिजे. श्री राम म्हणतात की रामा आता माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे, तेव्हा मला तुझ्याबरोबर यायला जमेलच असं नाही. यायला मिळालं तर मला खूप आनंदच होईल आणि मी प्रयत्नही करीन. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अगदी 2 दिवसांनी लगेचच श्रीरामांनी तिची जी काही इच्छा होती त्या सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर दिल्या, रथ सुसज्ज केला आणि रथात तिच्याबरोबर लक्ष्मणाला पाठवलं. आणि ते सर्वजण वनात आले आणि ती कुठे रथ थांबवायचा, नक्की काय करायचं, याच्या सगळ्या सूचनाही श्री रामचंद्रांनी लक्ष्मणाला दिल्या होत्या. आता सीता खूप आनंदात होती. ती म्हणली की बघा माझं किती नशीब चांगलं आहे. मी एका राजाची कन्या आहे, मी एका राजाची स्नुषा आहे आणि माझे पती आता ह्या संपूर्ण राज्याचे राजे आहेत. आणि मला आता ह्या आयुष्यात काय कमी आहे. जी जी सुख म्हणून म्हणतात ती सर्व माझ्या पुढे हात जोडून उभी आहे. अशा आनंदात सीता रथात बसते. ती म्हणते बघा मी काल परवाच यांच्याजवळ बोलले आणि बघा श्रीरामाने माझी ती इच्छा लगेचच पूर्ण करण्याचं ठरवलं. आणि लक्ष्मणाबरोबर सीता वनात येते आणि वाल्मिकी ऋषींच्या जवळच लक्ष्मण रथ थांबवतो आणि सीतेला सांगतो की बहिणी तुम्ही इथे उतरा आणि मी मात्र परत जाणार आहे आणि श्रीरामांनी तुम्हाला इथेच सोडून मला एकट्याला अयोध्येला परत यायला सांगितलंय. सीता म्हणते की हो आमचं तसं ठरलं होतं, मी काही दिवस इथे राहीन, पण मग तुम्ही किंवा तुमचे मोठे बंधू म्हणजे श्रीराम मला न्यायला कधी परत येतील. तेव्हा मात्र लक्ष्मणाला राहवलं नाही. त्याच्या डोळ्याला अगदी अक्षरशः तो रडायला लागला, त्याच्या डोळ्याच्या अश्रू थांबेना आणि तो म्हणला की बहिणी नाही, मला तुम्हाला परत आणायला सांगितलं नाहीये, तुम्हाला फक्त इथे सोडायला सांगितलं आहे. कदाचित कदाचित कधीच श्रीराम किंवा मी तुम्हाला परत अयोध्येला नेण्यासाठी येणार नाही. तुम्हाला आता इथेच राहायचं आहे. आता हे सगळं ऐकल्याबरोबर सीतेवर तर अक्षरशः काय म्हणतो की दुःखाचा डोंगरच कोसळला. तिला ते लक्ष्मणाचे शब्द एखाद्या नाही का तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यावर कसं होतं नाही चटका बसतो, तसं काहीतरी इतकं विचित्र झालं. आणि ती म्हणली की भाऊजी तुम्ही काय बोलताय, अहो आमचं असं ठरलं नाही आहे, मला त्यांनी सांगितलं होतं की मी नाही आलो तरी तुझी व्यवस्था करीन. लक्ष्मण म्हणला की बहिणी खरं आहे तुमचं म्हणणं आणि तशीच व्यवस्था दादांनी तुमच्यासाठी केली आहे आणि तुम्हाला इथे वनातच सोडून परत मला अयोध्येला यायला सांगितलं आहे. ही इतकी कठोर कामगिरी करताना माझ्या मनावर काय आघात होत आहेत, मला किती दुःख होत आहे ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि हे ऐकल्यावर अक्षरशः सीता तर म्हणजे आपण म्हणतो की तिची शुद्धच हरपली आणि ती अक्षरशः एका झाडाखाली अशी हताश होऊन अगदी बेशुद्ध अवस्थेत बसून राहिली. आणि लक्ष्मण मात्र तिथून परत अयोध्येला निघून गेला. काल सिंहासनावर बसलेली ही सीता सुखाच्या अत्युच्च शिखरावर होती आणि आज तिच्यावर हा काय प्रसंग आला की खरोखर आयुष्यात उद्या काय घडणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. आपल्याला समर्थांनी सांगितलं आहे की बघा आपल्याला ज्या गोष्टी सुखाच्या आहेत सुखाच्या आहेत असं वाटत असतो, तर त्याच वेळी आपल्या आयुष्यात खूप मोठे दुःख सुद्धा येऊन आपल्यासमोर उभं राहतं. आणि अगदी तीच गोष्ट ह्या ओवीत ज्ञानदेवांनी सांगितलं आहे
की सुख दुःखाचे खिचटे जेवीजे एकेची ताटे. म्हणजे याच देहात तुम्हाला सुख आणि दुःख हे सतत भोगावं लागतं. कधी सुख असतं, कधी दुःख असतं, पण त्या दोन्ही गोष्टी भोगल्याखेरीज आपल्याला इथून सुटका नसते.